नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच वेगळा आणि भावनिक आहे. कारण आज आपण अशा कलाकाराबद्दल बोलणार आहोत ज्यानं आपल्या कॉमेडीनं लाखो लोकांना हसवलं. तो अभिनेता म्हणजे राजपाल यादव. पण मित्रांनो, आज त्यांच्याशी संबंधित एक गंभीर प्रकरण चर्चेत आलं आहे. लोक विचारत आहेत, राजपाल यादव जेलमध्ये का गेले? इतका मोठा अभिनेता असूनही त्यांच्याकडे पैसे नव्हते का? हा वाद नेमका काय आहे? चला तर मग या संपूर्ण प्रकरणाची पूर्ण कथा समजून घेऊया. मित्रांनो, राजपाल यादव हे बॉलिवूडमधील खूप लोकप्रिय कलाकार आहेत. भूल भुलैया, हंगामा, चुप चुप के, धमाल यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयानं लोकांना भरपूर हसवलं. पण मित्रांनो, फेम मिळालं म्हणजे आयुष्य कायम सुरक्षित होतं असं नाही. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात काही संघर्ष असतात. आणि राजपाल यादव यांच्या आयुष्यातही एक मोठा आर्थिक संघर्ष आला. रिपोर्ट्सनुसार 2010च्या आसपास राजपाल यादव यांना स्वतःची फिल्म बनवायची होती. त्यांचं स्वप्न होतं, मी स्वतःचा एक प्रोजेक्ट करावा, माझ्या नावानं एक फिल्म बनावी. पण मित्रांनो, फिल्म बनवणं म्हणजे खूप मोठा खर्च. त्यासाठी कोट्यावधी रुपयांची गरज लागते. त्यामुळे त्यांनी आर्थिक मदत शोधायला सुरुवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार दिल्लीतील एका कंपनीकडून त्यांनी लोन घेतलं. त्या कंपनीचं नाव सांगितलं जातं, मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि रिपोर्ट्सनुसार हे लोन होतं सुमारे 5 कोटी रुपये. मित्रांनो, स्वप्न मोठं होतं, पण वास्तव खूप कठोर. 2012 मध्ये त्यांची फिल्म रिलीज झाली. पण रिपोर्ट सांगतात की फिल्म बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे चालली नाही. कमाई खूपच कमी झाली, फक्त काही लाख. आता विचार करा मित्रांनो, 5 कोटीचं कर्ज आणि कमाई फक्त काही लाख. इथूनच अडचणी सुरू झाल्या. कर्ज घेतलं की ते फेडावंच लागतं. कंपनीनं पैसे मागायला सुरुवात केली. रिपोर्ट्सनुसार समझोता झाला. सुदासह रक्कम वाढत गेली. कर्ज जवळपास 8 कोटीपर्यंत पोहोचलं. पण नंतर पुन्हा वाद वाढला. मित्रांनो, कर्ज फेडण्यासाठी राजपाल यादव यांनी काही चेक दिले. पण रिपोर्ट्सनुसार ते चेक बाउन्स झाले. आणि मित्रांनो, चेक बाउन्स ही छोटी गोष्ट नाही. भारतात चेक बाउन्स झाला तर तो कायदेशीर गुन्हा ठरतो. नेगोतिबळे इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट सेक्शन 138 अंतर्गत केस दाखल होतो. आणि मग कोर्टाचा मोठा प्रवास सुरू होतो. या प्रकरणावर अनेक वर्ष सुनावणी चालू होती. रिपोर्ट्सनुसार 2018 मध्ये कोर्टानं निर्णय दिला. राजपाल यादव दोषी ठरले. त्यांना जेलची शिक्षा झाली. पण नंतर त्यांना बेल मिळाली. लोकांना वाटलं, आता प्रकरण संपेल. पण मित्रांनो, कथा इथेच थांबली नाही. रिपोर्ट्सनुसार 2024 मध्ये कोर्टानं पुन्हा आदेश दिला. थकबाकीची रक्कम भरा. आणि कर्ज वाढून सुमारे 9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं होतं. राजपाल यादव यांनी काही रक्कम जमा केली. पण रिपोर्ट सांगतात की पूर्ण रक्कम भरली गेली नाही. वेळ मागितली गेली. पुन्हा तारखा मिळाल्या. पण कोर्टानं म्हटलं, खूप वेळा संधी दिली आहे. मित्रांनो, या प्रकरणातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे रिपोर्ट्सनुसार राजपाल यादव म्हणाले, माझ्याकडे पैसे नाहीत. मला कोणताही मार्ग दिसत नाही. एक अभिनेता जो पडद्यावर लोकांना हसवतो, तो वास्तवात खूप मोठ्या संकटात अडकला होता. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. काही लोकांनी सहानुभूती व्यक्त केली, तर काहींनी प्रश्न विचारला. कर्ज घेतलं तर फेडलं पाहिजे. रिपोर्ट्सनुसार काही कलाकारांनी क्राउड फंडिंग अपील सुद्धा केली. पण मित्रांनो, कायदा सर्वांसाठी समान आहे. स्टार असो किंवा सामान्य माणूस, जबाबदारी टाळता येत नाही. मित्रांनो, या संपूर्ण कथेतून एक मोठा धडा मिळतो. स्वप्न पाहणं चांगलं, पण आर्थिक नियोजन खूप गरजेचं आहे. फेम असलं तरी संघर्ष संपत नाही. आणि कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि अशाच सत्यावर आधारित स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
जय हिंद. धन्यवाद.